या आपल्या जागेवरती उभं राहूया. आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. मंगला गौरव तुला परम वत्सला. नमः परम मंगला गौरव तुला परम वत्सला. गाऊ गाऊ पुजू बाहुनी गाऊ गाऊ पुजू बाहुनी प्रेमाशूच्या फुला गौरव तुला परम वत्सला. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. अगाधवया सदानुभव अगाधवया सदानुभव तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परम वत्सला. नमः परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. आमच्या थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभू पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली, आमची गरज तू पूर्ण केली, आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं संरक्षण केलं, सांभाळ केला. प्रभू पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तुझी कृपा तू आम्हास पुरविली, आम्हावर दया केली. तुझ्या त्या सर्व उपकारांसाठी आणि तुझ्या प्रेमासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तू आम्हास एकत्र करत आहेस. ही सुंदर संधी तू आमच्या जीवनात दिली. प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याचे, निर्माणकर्त्याचं स्मरण करण्याचे, प्रभू तुझी भक्ती करण्याचे आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्हास सहाय्य कर. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीशिवाय आमची भक्ती व्यर्थ होईल प्रभूचे, आणि म्हणून तुझी उपस्थिती आम्हामध्ये तू असू दे. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू तू आमची क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर, पवित्र कर. प्रभू पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हा प्रत्येकास नव्याने स्पर्श कर, आनंदित कर, तुझी शांती तू दे. पवित्र देव बापा, तुझं आणि तुझं गौरव तू करून घे प्रभूचे. होय पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. जी प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, देव बापा अशा प्रत्येकावरती तू दया कर, उत्तम आरोग्य देऊन तुझं गौरव तू करून घे. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही तू सहाय्य कर, सुखरूप घेऊन ये. तुझ्या लेकरांचं या भक्तीसाठी येणं परत जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर प्रभूचे. पवित्र देव बापा, विश्वासाने तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझं आभार मानतो. पुन्हा एकदा आजची सर्व भक्ती आणि आमच्या स्वतःला आम्ही तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल 126 नंबरचं गीत, संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी.
ख्रिस्ताला धरी मी दयाची वार्ता सांगता जनमानी मी संपूर्ण जगात एकदा संपूर्ण जगात एकदा ख्रिस्ताला धरी मी दयाची वार्ता सांगता जनमानी मी ख्रिस्तराय मला पामरातारे दिव्य तेज मम मनी घातले ऋषी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो ते नाम येशू गोडफा तो माझा पूर्ण श्रेय नाही मला तो टाकना त्या ठाई मी निर्भय ख्रिस्तराय मला पामरा दारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो दयाची आत्मा सोपिला सदा तो रक्षणा तो न्यायकारी मला नाहीच सोडना ख्रिस्तराय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो मलाही तो देवासमोर प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवी ख्रिस्तराय मला पामरा दारिले दिव्य तेज मम मनी घातले ऋषी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो आनंदी सुखी मी झालो हे नाम येशू गोडफार तो माझा पूर्ण आश्रय नाही मला तो टाकणार त्या ठाई मी निर्भय प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हे गोड सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं नाव आहे आणि जी प्रत्येक व्यक्ती प्रभूचा आश्रय घेते जी प्रत्येक व्यक्ती या येशूवरती विश्वास ठेवते त्या व्यक्तीच्या जीवनामधलं सर्व प्रकारचं भय तो नाहीसं करतो त्याच्या ठाई मनुष्य जो आहे हा खऱ्या अर्थाने निर्भय अशा प्रकारे तो राहू शकतो आम्हाला माहिती आहे आम्ही या जगामध्ये असताना रोज काही ना काही समस्या अडचणी संकट आमच्या समोर आहेत वेगवेगळ्या प्रकारची भीती पुष्कळदा आमच्या मनामध्ये आम्हाला दिसून येईल परंतु जर येशूवरती आमचा विश्वास आहे जर आमची भिस्त जर त्याच्यावरती आहे तो जर आमचा आश्रय आहे तो आमच्या जीवनामधलं सर्व भय नाहीसं करणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे आणि म्हणून आणखीन एक गीत गाऊया त्या प्रभू परमेश्वर देई बापाला धन्यवाद देऊया त्वत्पद छंद निरंतर राहो उपासना संगीतामधून 524 नंबरचं गीत
छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो तव इच्छाती माझी व्हावी हेच मनाला भावो हेच मनाला भावो निरंतर प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो निंदो वंदो कोणी मन हे प्रेम भरे ते साहो प्रेम भरे ते साहो निरंतर प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो दो दिवसाची यात्रा येथील दिव्यपदी मन राहो दिव्यपदी मन राहो निरंतर प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो प्रेम तुझ्यावर प्रेम जगावर हाच मनोमन लाभो हाच मनोमन लाभो निरंतर प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो तव वचनी रती सतत राहो मन येशूचे हो मन येशूचे हो निरंतर प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो सुतोतन मला हजार नावे मन बाबा तुझ भावो मन बाबा तुझ भावो निरंतर प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो प्रेम मनातून वाहो यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. सतीश आपल्यासाठी आज एक स्तोत्र वाचेल. स्तोत्र संहिता 8. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशवा पसरलेले आहेत. तू बाळके तांदुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहेस. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वेरी व सूड घेणारा यांना खंडित करावे म्हणून तू असे केले आहेस. आकाश जे तुझे अंगुलकार्य आहे, अंगुलकार्य व त्यातील तू नेमलेले चंद्र व तारे याकडे पाहावे तर मृत मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावीस. मानव तो काय तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा कंचित कमी केले असे केले आहेस. त्याला गौरव थोरवी यांनी मुकुटित केले आहेस. तू त्याला आपल्या हाताच्या कृतेवर प्रभू दिले आहेस. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. शेरडे मेढे गुरेढोरे ही सारी तसेच वन पशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलसात संचार करणारे सर्व प्राणी,
हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. खरोखर प्रियानो, दावीद राजा 34:8 असे म्हणतो, देवाचा गौरव आणि मानवी थोरी याबद्दल आपला सांगत आहे. जर आपण वचनाकडे लक्ष लावलं तर देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे. देव सर्व शक्तिमान असा आहे. आपल्याला पावास मिळते की देवाने निर्माण केलेले चंद्र व तारे, आकाशातील अद्भुत सर्व निर्मिती पाहून त्याची आपल्याला मानवता जाणवता येते की देव किती महान आहे. जर वचन दुसऱ्याकडे आपण आपलं लक्ष लावलं, देवानं आकाशसुद्धा त्याच्या हातात निर्माण केलेले आहे. त्यातील चंद्र आणि तारे पाहिले की आपल्याला त्याची अपार शक्ती अशी दिसून येते. 4थं वचन आपल्या सर्वांचा ओळखीचं आहे. मृत मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावीस, मानव तू काय की तू त्याला दर्शन द्यावीस. देवाच्या एवढ्या मोठ्या विश्वाच्या तुलनेत आपण फार लहान आहोत प्रियांनो, तरी देवाने आपल्याला प्रीती केली आहे. तो आपली काळजी घेतो. देवाने मानवजातीला उंच स्थान असे दिलेले आहेत व आपल्याला देवाची स्तुती व महिमा करण्याची त्याने आज आपल्याला संधी दिलेली आहे. आपण पाहतो की देवाने मानवजातीला सर्व जमिनीवर प्राणी नव्हे तर आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे व पाण्यात राहणारे इतर सर्व जीव यांच्यावर अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. थोडक्यात सांगायचं असं दावीद असे म्हणतो, आपण विश्वाच्या तुलनेत लहान असलो तरी देव आपल्याला विशेष मान व प्रेम आणि सामर्थ्य आणि सृष्टीची जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण देवाचा गौरव करावा आणि त्याच्या निर्मितीची काळजी घ्यावी. देवबाप वचनावर आशीर्वाद दो. यावेळेस प्रभू देवबापाचे आभार मानूया. क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपल्याला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण काही गीतांद्वारे देवाची स्तुती गाणार आहोत. आणि स्तोत्रसंहिता 145 मध्ये असं म्हणतो, हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करील. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करील आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करील. खरोखर जो आपला देव आहे तो खरोखर स्तुतीस पात्र देव आहे. आणि गीत करता देखील असं म्हणतो, ज्या त्यावेळी होते दुःख, करीता धावा देतो सुख. आपण किती जरी संकटात असलो, आपण प्रत्येक वेळी जर त्याचा धावा जर केला तो आपल्याला सुखच देतो. आणि गीत करता देखील तेच म्हणतो, ज्या ज्या वेळी होते दुःख, करीता धावा देतो सुख. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण याचा अनुभव देखील घेतला असेल. आपल्याला तो कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. प्रत्येक वेळेस तो आपल्यासोबत असतो. तर त्यासाठी आपण त्याची देवाची स्तुती करूया. आणि काही गीतांद्वारे आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्याची गीत गात स्तुती करूया. ख्रिस्त माझा तारणारा उपासना संगीत 298 नंबरचं गीत आहे. आपण सर्वजण मिळून गाऊया, ख्रिस्त माझा तारणारा. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पा. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पा. ज्या त्या वेळी होते दुःख, करीता धावा देतो सुख. ज्या त्या वेळी होते दुःख, करीता धावा देतो सुख. माझा तारणार, मला वाटे प्रिय पा. ख्रिस्त माझा, ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पा. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पा. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पा. माझे परी देतो धीर, मने आता तरी फिर.
त्याचे प्रेम देई वारंवार प्रेम काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार प्रेम माझा तारणारा मला वाटे प्रियपा माझा तारणारा मला वाटे प्रियपा मला वाटे प्रियपा काय सांगू त्याचे प्रेम. खरोखर त्याचं प्रेम आपल्याला शब्दात सांगणं कठीण आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला आपल्याकरिता, आपण पापी असताना देखील त्याने तो विचार नाही केला. त्याने आपला जो प्राण आहे तो त्या वधस्तंभावर आपल्याकरिता दिला आणि आपल्याला तो वारंवार क्षमा करत असतो. अपार त्याने प्रेम असं केलेलं आहे, अनकंडिशनल लव, ज्या प्रेमाला त्याची मर्यादा नाही, असं प्रेम त्याने आपल्यावरती केलं. तो किती सामर्थ्यशाली आहे. आपण त्या देवाची स्तुती करूया आणखीन गीतांद्वारे. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगा आहे. आपण सर्वजण मिळून गाऊया. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग. आपण सर्वजण मिळून गाऊया. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग. आहा हा हा हालेलुया हो 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 साना. आहा हा हालेलुया हो 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 साना. हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे. हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास व आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तू सामर्थ्य तू येशू दे युग युग आहे. तारक तू सामर्थ्य तू येशू दे युग युग आहे. आहा हा हा हालेलुया हो 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 साना. आहा हा हालेलुया हो 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 साना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा व स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे आपण महिमा व स्तुती वर्णू. किती थोर तो दे सर्वस्व अपना दिले. किती थोर तो दे सर्वस्व अपना दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग आहे. आहा हा हा हालेलुया हो 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 साना. आहा हा हालेलुया हो 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 साना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे.
तो किती चांगला आहे. शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू हे युगा युगा हे. तारक तो सामर्थ्य तो येशू हे युगा युगा हे. आहा आहा हालेलुया हो 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 होसाना. आहा हालेलुया हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. मला नाही वाटत इथे सर्वजण बसल्यांपैकी प्रत्येकाने कोणी ज्याने अनुभव घेतला नसेल. आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि तो खरोखर दयाळू, मंदक्रोध व कृपाळू आहे. तो प्रत्येक समय आपला बचाव करतो आणि म्हणतो, अहो कष्टी व पराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आपल्याला देव आरोळी मारत आहे, तो त्याच्याजवळ बोलवत आहे. आपण खरोखर आपल्या हृदयाचं दार खुलूया आणि मग अहो कष्टी लादले हे गीत गात त्याची स्तुती करणार आहोत. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा का घ्या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा का घ्या. संता उद्धरितो पापिया. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. स्वतः मी सुधरून साधू आपला उदा म्हणता कधी नाही से ख्रिस्ताला मी सोपा भा. स्वतः मी सुधरून साधू आपला उदा म्हणता कधी नाही से ख्रिस्ताला मी सोपा भा. तीन पाप्या कारणा कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. पहा बागी कणताना प्रिय प्रभू रडला. एकगामी वेगताना कैसा तो रडला. पहा बागी कणताना प्रिय प्रभू रडला. एकगामी वेगताना कैसा तो रडला. पूर्ण झाले पूर्णाधा साधीला. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा घ्या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा घ्या. आता स्वर्गीय बापा पाशी तो मध्यस्थी करीतो. देव भाव चढा त्याची तो दीनाला तारितो.
आता स्वर्गीय बापापाशी तो मध्यस्थी करीतो, ठेव भाव जडात्याशी तो दीनाला तारितो. येशू हाची पातक्या धरितो, कशी लाजलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. कशी लाजलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. नाही संता उद्धरितो पापिया. कशी लाजलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. कशी लाजलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. यावेळेस आपण आपलं लक्ष सर्व त्याकडे लावू आणि खरोखर प्रभूचं वचन असं सांगतं, अहो कष्टीओ भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. खरोखर एक वेळेस त्याकडे जाऊन पहा, तो तुमची वाट पाहत आहे. तो खरोखर निश्चित तुम्हाला विसावा देईल, हा माझा देखील विश्वास आहे. यावेळेस आपण आपलं सर्व ओझं सर्व चिंता त्यावर टाकूया, कारण की तो दयेचा कृपेचा आणि प्रेमाचा सागर आहे. तिथे प्रेम कधीच संपत नाही. आपण सर्वजण आपलं मन हृदयाचे दरवाजे खोलूया आणि म्हणूया, का सागर सागर दया का तू है. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तू प्यार सागर. आपलं सर्व चिंता त्यावर टाकू. गहराई गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. गहराई मिले सागर की, ऊंचाई आसमां की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तू प्यार का सागर सागर दया का तू है. खरोखर देव, जे प्रेम तू आमच्यावर केले देपा ते मोजू शकत नाही देपा. त्या प्रेमाला देपा मर्यादा नाही देपा. आज आमच्या सर्व चिंता काळजी आकांक्षा तू सर्व जाणतोच देपा. आमचं हृदय देखील तुझ्याकडे लावून घे देपा.
परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। सागर दया का तू है। खरोखर देवपा, देवपा आज आम्ही देवपा आपलं मन देवपा देवपा सर्व तुझ्याकडे लावतो देवपा। देवपा या जगातील कोणतीच गोष्ट देवपा आमच्यावरती एवढं प्रेम करू शकत नाही देवपा, जेवढं प्रेम तू देवपा आमच्यावरती केलंय देवपा। देवपा त्या प्रेमाला देखील देवपा मोजमाप नाही देवपा, अनकंडिशनल प्रेम देवपा, अपार प्रेम असं तू केलंय देवपा। ज्या प्रेमाला देवपा या जगात कदाचित व्हॅल्यू देत नसतील देवपा, पण देवपा ज्या व्यक्तीला देवपा तुझं महत्त्व, तुझ्या विश्वासाद्वारे देवपा तुझं गरज समजली देवपा, त्या व्यक्तीने देवपा तुझं प्रेम देवपा अनुभवले देवपा। आणि देखील आज आम्ही देखील देवपा तुझं प्रेम अनुभवत आहोत देवपा। देवपा जे की इथं बसलेले प्रत्येक व्यक्तीला देवपा आज तुझ्या हातात सोपवतो देवपा। त्याचे मनाचे देखील देवपा संकल्प, त्याचे विचार, त्याचे योजना देवपा सर्व जाणतोच देवपा तू पण देवपा। तू म्हणतोस देवपा परमेश्वर होने पर भी मानव रूप धारण किया। देवपा तू देवपा आमच्यासाठी या जगात आलास देवपा। तू वधस्तंभावर देवपा तू आपला प्राण दिला देवपा। एवढं प्रेम देखील देवपा तू आमच्यावर केलं देवपा। देवपा प्रत्येक व्यक्तीला देवपा आज येणारे देवपा जे कोणी येण्याच्या मार्गात असतील देवपा त्यांचे देखील मार्ग मोकळे तू कर देवपा आणि त्यांना सहाय्य कर देवपा। देवपा आज आजारी असतील देवपा त्या प्रत्येक व्यक्तीला आज देवपा तुझ्या हातात सोपवतो देवपा। त्यांचा आजार देखील तू नाहीसा कर देवपा आणि त्यांनी देखील देवपा तुझा प्रेमाचा अनुभव घ्यावा देवपा असं तू कर देवपा। त्यांच्याद्वारे देखील देवपा तुझी स्तुती करून तू घे देवपा। देवपा जे काही आज आम्ही इथं स्तुती केली देवपा ते देवपा तुला मान्य असू दे देवपा। आणि देवपा जे काही देवपा येणारं वचन आहे देवपा देवपा त्या वचनाद्वारे देखील देवपा आम्हा प्रत्येकाला देवपा तू आशीर्वादित तू कर देवपा आणि आम्हाला सहाय्य कर देवपा तुझ्या वचनावर चालण्यासाठी देखील देवपा। सर्व वेळ देखील देवपा तुझ्या हातात सोपवून देवपा। ही लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्याच गोड आणि प्रयत्नात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। परमेश्वर देव बापाचं जे वचन आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया। या महिन्यामध्ये 2 पुस्तकांचा अभ्यास आपण करत आहोत। कोणती आहेत ती 2 पुस्तकं? हग्गई आणि मलाखी। मागचे 2 रविवार आपण हग्गईचं जे पुस्तक आहे ज्यामध्ये 2 अध्याय आहेत या 2 अध्यायांवरती आपण मनन करीत आलेलो आहे आणि या 2 अध्यायांवरती मनन करीत असताना प्रामुख्याने हग्गईच्या पुस्तकामध्ये जे संदेश आम्हाला आढळतात, प्रामुख्याने जे 4 संदेश आम्हाला हग्गईच्या पुस्तकामध्ये आढळतात त्यावरती आपण मनन केलेलं आहे, त्यावरती विचार केलेला आहे। मागच्या रविवारी
जो विषय आपल्या समोर होता तो म्हणजे परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. हग्गईच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या लोकांना सांगतो की जी जबाबदारी मी तुम्हावरती सोपविलेली आहे ती तुम्ही पूर्ण करत असताना तुम्ही एकटे नाहीत. परमेश्वर त्यांना खात्री देतो की ज्या समस्या ज्या अडचणी तुमच्या समोर आहेत तुम्ही एकटे नाहीत. परमेश्वर देव आपल्या लोकांना हग्गईच्या माध्यमातून सांगतो की मी तुमच्या बरोबर आहे. या प्रकारे मागच्या 2 रविवारी हग्गईच्या पुस्तकावरती आपण मनन केलेलं आहे. आज मलाखीचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाकडं आपलं लक्ष आपण लावूया आणि मलाखीचं पुस्तक जुन्या करारामधलं जे शेवटचं पुस्तक आहे त्याकडं आज आपण आपलं लक्ष लावणार आहोत. या प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही असताना, तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावरती मनन करत असताना, पवित्र देव बापा तू आमचं विशेष सहाय्य कर, आम्हास बोध कर, आमची सुधारणूक कर आणि तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे पवित्र देव बापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत. पवित्र देव बापा, आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत आहोत प्रभू. सर्व गोष्टींसाठी पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. मलाखीच्या पुस्तकावरती आज आपण अभ्यास करत असताना पहिली 3 अध्याय 1, 2 आणि 3 मलाखीच्या पुस्तकामध्ये एकूण किती अध्याय आहेत? 4 अध्याय आहेत. या 4 अध्यायांपैकी जी पहिली 3 अध्याय आहेत आज मननासाठी या 3 अध्यायांना आपण आपल्या समोर ठेवत आहोत. आणि ज्या प्रकारे हग्गईच्या पुस्तकामध्ये जे संदेश आपल्याला आढळतात, ज्या प्रकारे त्या संदेशांवरती आपण मनन केलं, आज या 3 अध्यायांवरती मलाखीच्या या पहिल्या 3 अध्यायांवरती आपण मनन करत असताना मलाखीच्या पुस्तकातील संदेश आणि इस्रायलचे प्रश्न परमेश्वर देव मलाखीच्या माध्यमातून आपल्या लोकांना संदेश देत आहे आणि परमेश्वराचा तो संदेश मलाखीकडून त्यांना प्राप्त झाल्यानंतर हे देवाचे लोक त्यावरती प्रश्न करतात, प्रश्न विचारतात. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही मलाखीच्या पुस्तकाचा अभ्यास करता तुम्हाला असं लक्षात येईल की जणू काही या पुस्तकामध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे. कोणामध्ये चर्चा सुरू आहे? परमेश्वर आणि त्याचे लोक. परमेश्वर त्यांच्यासोबत बोलत आहे, त्यांना सांगत आहे आणि परमेश्वर जे बोलत आहे, जे सांगत आहे त्याला देवाचे लोक, हे इस्रायल लोक कशा प्रकारचा प्रतिसाद देतात, ते त्याला कशा प्रकारे उलट प्रश्न करतात. या प्रकारे जणू काही ही जी सर्व शैली आहे प्रश्न उत्तरांची, ही शैली या पुस्तकाची आम्हाला दिसून येते. लेखक या पुस्तकाचा मलाखी आहे. लेखन काळ या पुस्तकाचं जे आहे ते अंदाजे ख्रिस्तपूर्व 430 ते 420 या वेळेमध्ये हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. या पुस्तकाचा, मलाखी पुस्तकाचा जो विषय आम्हाला लक्षात येईल तो म्हणजे परमेश्वराची प्रीती, शिस्त आणि त्याचं आगमन. परमेश्वर हा, त्याचं प्रेम यातमध्ये आम्हाला दिसून येईल, त्याची शिस्त आम्हाला दिसून येईल आणि तो जो परत येणार आहे त्याचं जे आगमन आहे त्याविषयी देखील आम्हाला लक्षात येईल. मलाखी या नावाचा अर्थ होतो माझा निरोप्या. मलाखी या शब्दाचा, या नावाचा जो अर्थ होतो तो म्हणजे माझा निरोप्या. बहुधा असं म्हटलं जातं की मलाकाया या शब्दाचं हे लघुरूप आहे. या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे प्रभूचा दूत. मलाकाया म्हणजे प्रभूचा दूत, त्यापासून मलाखी ज्याचा अर्थ माझा निरोप्या. या प्रकारे मलाखी या नावाचा अभ्यास आम्हाला करता येतो. या पुस्तकाचा उद्देश काय आहे? हे पुस्तक का लिहिण्यात आलं? मलाखीचं हे पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला का आढळतं, का ते लिहिण्यात आलं? तर बंदिवासातून परत आलेल्या लोकांच्या समोर ज्या काही अडचणी होत्या, ज्या समस्या होत्या, ज्या सर्व सामाजिक अडचणी त्यांच्या समोर होत्या, त्यांचा त्रास, त्यांचा आध्यात्मिक ऱ्हास, या
सर्वांमध्ये त्यांनी देवाकडं वळावं याचं उत्तेजन मलाकीच्या पुस्तकातून देवाच्या लोकांना देण्यात येत आहे. आणि त्याच वेळेस परमेश्वर, त्याचं आगमन, परमेश्वराचा दिवस या संबंधाने देखील मलाकी जो आहे हा देवाच्या लोकांना या सर्व गोष्टींची आठवण तो करून देतो. मलाकी आम्हाला माहिती आहे की जुन्या करारातील हे सर्वात शेवटचं पुस्तक आहे आणि मलाकीचं पुस्तक आणि नवीन करार यांच्यामध्ये 400 ते 450 वर्षांचं अंतर आहे. स्तब्धतेचा काळ आहे, सायलेंट पिरियड तो आहे, स्तब्धतेचा काळ तो आहे. स्तब्धतेचा काळ काय? स्तब्धतेचा काळ आहे म्हणजे नेमकं काय आहे? पृथ्वीवर सगळं काही बंद होतं का? शांत होतं का? नाही. पृथ्वीवरती घडामोडी चालू होत्या, पृथ्वीवरती मनुष्याचं जीवन चालू होतं, परंतु स्वर्गातून मनुष्यापर्यंत कुठलाही संदेश आलेला नव्हता. मलाखीनंतर जवळपास 400 ते 450 वर्ष जे आहे परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामधला संवाद जो आहे हा जणू काही त्या ठिकाणी बंद होता. आणि मग त्यानंतर आम्हाला 400 ते 450 वर्षानंतर पुन्हा स्वर्गातून दूत येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयीची जी भविष्य किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची जी सर्व तयारी झालेली आहे त्या संबंधाने मग आम्हाला नवीन करारामध्ये पाहायला मिळतं. मलाखीच्या पुस्तकामध्ये आम्हाला इथून शेवट पाहायला मिळतो की मी मार्ग सिद्ध करण्यासाठी माझ्यासमोर निरोप्या पाठवत आहे. मलाखीच्या पुस्तकात हे आम्हाला पाहायला मिळतं. जणू काही देव आणि मनुष्य यांच्यामध्ये हा संवाद झाल्यानंतर हा संवाद त्या ठिकाणी थांबला आणि मग त्यानंतर ज्या वेळेला या संवादाची सुरुवात होते त्यावेळेला कुठून होते? त्या निरोप्याच्या येण्याचा जो संदेश आहे, जखर्या आणि अलिशिबा यांना जो संदेश त्या ठिकाणी देण्यात आला तेथून पुन्हा आम्हाला हा जो स्तब्धतेचा काळ संपलेला त्या ठिकाणाहून पुन्हा मग जखर्याला असेल किंवा मग मरियेला असेल, यौसेपाला दिलेलं दर्शन असेल आणि मग तेथून पुन्हा एक नवीन सुरुवात आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. या प्रकारे मलाखीच्या पुस्तकाची ही थोडक्यात जी माहिती आहे ती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. आजचा विषय मी तुमच्या समोर ठेवलेला आहे की मलाखीच्या पुस्तकामधून जे संदेश देवाच्या लोकांसाठी आहे ते संदेश आणि त्या संदेशांना प्रतिउत्तर म्हणून, प्रतिसाद म्हणून लोकांनी केलेली जी प्रश्न आहेत आज त्यावरती आपण मनन करणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्यावरती मनन करतो, पहिला संदेश जो आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे अध्याय 1, मलाखीचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 2 ते 5 पर्यंत. मलाखीचं पुस्तक अध्याय 1 वचन 2 ते 5 वाचा कोणीतरी. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यावर प्रीती केली, पण तुम्ही विचारता तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस. परमेश्वर म्हणतो, एसाव याकोबाचा भाव नव्हता काय, तर मी याकोबावर प्रीती केली. एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यांना दिले. अदो म्हणाला, आमची नासधूस झाली, तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू. तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ते बांधतील पण मी पाडून टाकेन आणि लोक त्यांना दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्याच्यावर सदा रुष्ट आहे असे राष्ट्र म्हणतील. तुमचेच डोळे पाहतील व तुम्ही म्हणाल, इस्रायलच्या सीमेच्याही पलीकडे परमेश्वराचा महिमा हो. आता या ठिकाणी जो संदेश आम्हाला पाहायला मिळतो तो प्रामुख्याने वचन 2 मध्ये आम्हाला दिसून येतो की परमेश्वर मलाखीच्या माध्यमातून आपल्या लोकांना सांगतो की मी तुमच्यावरती प्रीती केली आहे. परमेश्वराने इस्रायलवरती प्रीती केली आहे. परंतु इस्रायलचा प्रश्न काय आहे? इस्रायलचा प्रश्न आहे की तू कोणत्या बाबतीत आम्हावरती प्रीती केली. इस्रायल लोक परमेश्वराला उलट प्रश्न करतात की तू म्हणतो की तू आम्हावरती प्रेम करतो, परंतु तू कोणत्या बाबतीत आम्हावरती प्रेम करतो? उलट प्रश्न. पुष्कळदा आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना
आमचे जे नातेसंबंध असतात, या नातेसंबंधांमध्ये ज्या प्रकारचे व्यवहार असतात, पुष्कळदा ते व्यवहार समजून न घेतल्यामुळं पुष्कळदा नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढताना आणि मग त्या गैरसमजांचं रूपांतर द्वेष, राग, भांडण यामध्ये आम्हाला दिसून येतं. समजून न घेतल्यामुळं आम्ही एकमेकांसाठी काय करत आहोत हे समजून न घेतल्यामुळं पुढची व्यक्ती माझ्यावर कशा प्रकारे प्रेम करते, पुढची व्यक्ती माझ्यासाठी कशा प्रकारे माझी काळजी घेते, पुष्कळदा हे समजून न घेतल्यामुळं. आणि आज आम्हाला माहिती आहे की घरामध्ये लेकरं आणि आई वडील यांच्यामध्ये पुष्कळदा ही ओढाताण लक्षात येते. पुष्कळदा लेकरांना असं वाटतं की आई वडील आमच्यासाठी काय करत आहेत. आई वडील त्यांची भूमिका पूर्ण करत असताना आपल्या लेकरांसाठी जी कष्ट करतात, जे श्रम घेतात, जो त्रास ते सहन करतात, पुष्कळदा लेकरांना तो दिसत नाही. लेकरं आई वडिलांकडून जी अपेक्षा करत असतात की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी या गोष्टी कराव्यात, आई वडील त्या गोष्टी करत नाही. आई वडील जे उत्तम ते करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते समजून न घेतल्यामुळं पुष्कळदा लेकरांना असं वाटतं की आमचे आई वडील आमच्यासाठी काहीच करत नाही. समजून न घेतल्यामुळं आम्हाला असं वाटतं. या ठिकाणी परमेश्वर आपल्या लोकांना सांगतो की मी तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे, परंतु त्याच्या लोकांनी त्याचं प्रेम जे आहे ते समजून घेतलं नाही. आणि म्हणून ते प्रश्न करतात की तू कोणत्या बाबतीत आम्हावरती प्रेम केलेलं आहे, तू काय आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. आम्ही तर त्रासामध्ये आहोत, आम्ही तर बंदिवासामध्ये जातो, आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देतो, आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकट आहेत, पुष्कळदा वेगवेगळ्या प्रकारची दुःख, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे. तू जर आमच्यावरती प्रेम करतो तर मग आमच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी का आहेत, तू काय आमच्यावरती प्रेम करतो. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावरती प्रेम करतो. आजही पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये परमेश्वरा संबंधाने निराश असतात, कारण त्यांना असं वाटतं की परमेश्वर काहीच करत नाहीये, तो आमच्यावरती प्रेम करत नाही. परमेश्वर देव या लोकांना फार स्पष्टपणे सांगतो की मी जी तुमची निवड केलेली आहे त्या निवडीमधून परमेश्वराचं जे प्रेम आहे ते त्या ठिकाणी प्रगट होताना आम्हाला दिसून येतं. तो म्हणतो की मी याकोबावरती प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. वचन 2 आणि 3 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. परमेश्वर म्हणतो की मी याकोबावरती प्रीती केली, मी तुमच्या पूर्वजांवरती प्रीती केली, मी त्याची निवड केली आणि त्याचा जो भाऊ एसाव आहे त्याच्याऐवजी मी याकोबावरती प्रीती केली, मी एसावाचा द्वेष केला. मी तुमची निवड केलेली आहे, माझे लोक म्हणून मी तुम्हाला ओळख दिलेली आहे, माझे लोक म्हणून मी तुम्हाला जवळ केलेलं आहे, माझे लोक तुम्ही आहात, तुम्हावरती मी माझी विशेष मर्जी व्यक्त केलेली आहे. स्पेशल फेवर, विशेष फेवर जे आहे ते तुम्हाला माझ्यापासून प्राप्त झालेलं आहे. परमेश्वराचं हे प्रेम जे आहे ते मनुष्य त्या ठिकाणी समजून घेत नाही आणि मग त्याच्या जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की परमेश्वर आमच्यासाठी काय करतो, त्याने आम्हावरती काय प्रीती केली. अनेक लोक ही सेवा करत असताना जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर आमचा संपर्क येतो त्यावेळेस ही गोष्ट आम्हाला प्रामुख्याने समजून येते की लोकांचं जे लक्ष आहे ते जगातल्या गोष्टींवरती आहे. जगामध्ये जे दिसतं आज लोकांचं लक्ष त्याकडं लागलेलं आहे. अनेक लोक ज्यांनी प्रभू येशूवरती विश्वास ठेवला होता ते लोक मागं निघून गेलेत. त्यांनी प्रभूचा त्याग केला. कोणत्या गोष्टींसाठी?
जगामध्ये आमचा फायदा व्हावा, जगामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळाव्यात, किंवा जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्याकरिता अनेक लोक हे प्रभूपासून वापस मागं गेलेले आहेत. मनुष्याला असं वाटतं की या जगामध्ये आम्ही असताना या जगातल्या ज्या सुख सोयी आहेत, जे काही फायदे आहेत, ते जो आम्हाला प्राप्त करून देईल, या जगामध्ये आम्ही राहत असताना जो व्यक्ती आम्हाला आमचं भलं करून देईल, आमचं कल्याण करून देईल, आम्ही त्याच्या मागे जाणार. पुष्कळदा हे व्यवस्थित समजून न घेतल्यामुळं, मनुष्याचं जे अज्ञान आहे त्यामुळं मनुष्य जो आहे तो सार्वकालिक गोष्टींना सोडून ज्या तात्पुरत्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या मागं तो जातो. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये श्रीमंत होणं, जगामध्ये सर्व सुख सोयीचं जीवन प्राप्त करून घेणं हे फार कठीण नाही, हे फार कठीण नाही. आमचा जो वैरी आहे, आमचा जो शत्रू आहे ना, तो वाट पाहतोय की आम्हाला या सर्व गोष्टी देण्याकरिता तो नेहमी तयार असतो. इच्छा फक्त त्याची एकच आहे की आम्ही येशूचा नाकार करावा, आम्ही त्या येशूचा नाकार करावा आणि आम्ही त्याच्या मागे जावं, परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही बंड करावा, ही त्याची इच्छा असते. मनुष्याचा निर्णय आहे की आम्हाला या जगातली तात्पुरती समृद्धी पाहिजे किंवा देवाकडून मिळणारं ते सार्वकालिक जीवन, ते जे सार्वकालिक सुख आहे ते आम्हाला पाहिजे. हा तुमचा आणि माझा निर्णय आहे. विचार करा, परमेश्वराने याकोबाऐवजी एसावाची निवड केली असती तर काय झालं असतं? परमेश्वराने याकोबाऐवजी जर एसावाची निवड केली असती तर काय झालं असतं? एसावाचं आणि त्याच्या वंशजांची जी परिस्थिती झाली ती याकोब वंशाची झाली असते. हे लोक जे आज देवाला प्रश्न करतायत की तू आम्हावर कोणत्या बाबतीत प्रेम केलं, परमेश्वराने जे सर्व या लोकांसाठी केलं ते सर्व ते विसरलेत आणि ते प्रश्न करतात की तू आमच्यासाठी काय केलं. जर परमेश्वराने या लोकांची निवड केली नसते तर जे आम्ही अदोमाबद्दल वाचतो, एसावाची जी वंशज आहेत त्यांच्याबद्दल जे आम्ही वाचतो, प्रियांनो, तेच या लोकांबद्दल असतं. आज जर परमेश्वराने तुमची आणि माझी निवड केली नसती तर आज तुम्ही आणि मी या ठिकाणी नसतो. आम्ही जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत राहिलो असतो. कदाचित आमचं जे आयुष्य, जे जीवन आम्हाला जगात प्राप्त झालेलं आहे ते जगलो असतो आणि मग नंतर त्या न्यायासाठी आम्ही परमेश्वराच्या समोर उभं झालो असतो. परंतु आज तुम्ही धन्य आहात. या ठिकाणी असणारी प्रत्येक व्यक्ती जी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते ती धन्य आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या अडचणी आहेत, आपल्याला माहिती आहे की आपल्या समस्या आहेत, आपल्याला माहिती आहे की आपली संकटं आहेत, परंतु या सर्वांबरोबर आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. आपण देवाचे लोक आहोत. देवाने आपल्यावरती प्रीती केलेली आहे आणि आपल्याला त्याचं विशेष फेवर जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. परमेश्वराची कृपा जी आहे ती आज तुम्हावरती आणि माझ्यावरती आहे. आणि म्हणून प्रियांनो, या जगातल्या अडचणी, या जगातल्या त्रासापायी, या जगातल्या दुःखांमुळं ते जे सार्वकालिक वैभव, ते जे सार्वकालिक ऐश्वर, जे सार्वकालिक जीवन तुमच्या समोर आणि माझ्या समोर आहे, आम्ही त्याचा अपमान आम्ही करू नये, आम्ही त्याचा नाकार आमच्या जीवनामध्ये आम्ही करू नये. परमेश्वर देव आपल्या लोकांना म्हणतो की मी तुम्हावरती प्रीती केली आणि देवाचे लोक म्हणतात की तू कोणत्या बाबतीत आम्हावरती प्रीती केली. परमेश्वर म्हणतो मी याकोबावरती प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. मी तुमची निवड केली आणि तुम्हाला माझे लोक मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा संदेश जो या ठिकाणी आम्हाला दिसून येतो, अध्याय 1 वचन 6 पासून अध्याय 2 वचन 9 पर्यंत हा जो संदेश आहे, हे जी चर्चा आहे ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तुम्ही जर
ही वचने वाचलीत. आपण वेळेच्या अभावी ही सर्व संदर्भ वाचत नाहीयेत, परंतु तुम्ही निश्चित त्याची नोंद करून घरी गेल्यावर ती वाचून काढावीत. दुसरा संदेश जो आहे तो या वचनांमध्ये या प्रकारे आहे. वचन 6 आणि 7 वाचा. अध्याय 1 वचन 6 आणि 7. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धनाचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्या नावाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवता, तरी तुम्ही विचारता, आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळले? तुम्ही म्हणता, परमेश्वराची मेज तुच्छ आहे असे तुम्ही बोलता, जेणेकरून तुम्ही ते विटाळवता. ओके, 6 आणि 7च. तर या ठिकाणी संदेश काय आहे? परमेश्वर म्हणतो इस्रायलने परमेश्वराचा अपमान केला आहे. ज्या परमेश्वराने इस्रायलावरती प्रीती केली त्या इस्रायल लोकांनी परमेश्वराचा अपमान केलाय. हा संदेश ज्या वेळेला देवाचे लोक ऐकतात, परत त्यांना प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो? की कोणत्या प्रकारे आम्ही तुझा अपमान केलेला आहे? कोणत्या प्रकारे आम्ही तुझा अपमान केलेला आहे? आम्ही कोणत्या बाबतीत तुला विटाळले आहे? आम्ही कोणत्या बाबतीत तुला विटाळले आहे? कोणत्या बाबतीत आम्ही तुझा अपमान कसा केला आणि आम्ही तुला कसे विटाळले आहे? त्याचं स्पष्टीकरण देत असताना परमेश्वर म्हणतो की तुम्ही वेदीवर जी अर्पणं आणता ती विटाळलेली आहे, ती अशुद्ध अशा प्रकारची आहे. आणि आम्हाला माहिती आहे की मंदिरामधली जी सेवा आहे, याजकांची जी सेवा त्या ठिकाणी आहे, ती त्या ठिकाणी असणारी परमेश्वराची उपासना आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराच्या उपासनेला गांभीर्याने घेत नाही, ज्यावेळेस मनुष्य द्वेष बुद्धी असेल, कपट बुद्धी असेल, किंवा तिची खरी उपासना परमेश्वर शोधतोय, तो म्हणतो की खरे उपासक तो शोधतोय, आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे लोक तो शोधतो. जर तुम्ही आणि मी परमेश्वराची करत असलेली उपासना ही खरेपणाने नाही, जर ती आत्म्याने नाही, तर प्रियानो जणू काही तो परमेश्वराचा अपमान आहे. लक्षात घ्या, आम्हाला या गोष्टीचं समाधान वाटतं की चला आज मी चर्चला गेलो, परंतु आम्ही चर्चला आलोत, परंतु ज्या भक्तीच्या आत्म्याने आम्ही यायला पाहिजे, वेळेचं जे बंधन आहे त्यामध्ये ज्या प्रकारे आम्ही यायला पाहिजे, ज्या प्रकारे आम्ही आमची अर्पणे आणि आम्ही आमचं जीवन त्या प्रभूला अर्पण करायला पाहिजे, ज्या सर्वस्वाने आम्ही त्याची भक्ती करायला पाहिजे, जर आम्ही ती करत नाही तर जणू काही आम्ही त्याचा अपमान करीत आहोत. सोपं आहे का? सोपं आहे का? प्रियांनो, ज्या परमेश्वरा बरोबर ज्या नाते संबंधांमध्ये आम्ही आहोत ना, ती सहज घेऊ नका. तो परमेश्वर फार सामर्थी परमेश्वर आहे. जेव्हा याजक, जेव्हा देवाचे लोक परमेश्वराच्या मंदिरामध्ये उपासनेसाठी येत आहेत, त्या मेजाकडं ते त्यांची जी वृत्ती आहे ती बरोबर नाही, त्या वेदीकडं त्यांच्या पाहण्याची वृत्ती बरोबर नाही, त्या वेदीला ते तुच्छ जाणतायत, परंतु त्या ठिकाणी अर्पण आणणं चालू आहे. परमेश्वराने ज्या प्रकारची अर्पण करायला सांगितली त्याकडं दुर्लक्ष आहे आणि मनुष्य त्याच्या सोयीप्रमाणे त्याला जसं बरं वाटेल, त्याला जे योग्य वाटेल, त्याच्या जे सोयीचं आहे त्याप्रमाणे मंदिरामध्ये येऊन अर्पण त्या ठिकाणी तो करत आहे. परमेश्वर म्हणतो की या सर्व गोष्टींमुळं तुम्ही माझा अपमान करत आहात. तुम्ही विटाळलेल्या अर्पणांना घेऊन तुम्ही मला ते घेऊन येत आहात.
परमेश्वराच्या मंदिरामध्ये जात असताना आपलं पाऊल सांभाळून टाक, आपलं पाऊल सांभाळून टाक. या ठिकाणी आल्यानंतर आमचं मन, आमचं जीवन, आम्ही प्रभूसाठी करत असलेली सेवा, आम्ही परमेश्वरासाठी आणलेली अर्पणं, त्या सर्व गोष्टींसाठी असणारं आमचं मन, आमची जी वृत्ती त्या ठिकाणी आहे, प्रियांनो, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नाहीतर आम्ही परमेश्वराच्या भक्तीसाठी त्याच्या मंदिरात येत आहोत, परंतु जर त्याची भक्ती आम्ही गांभीर्याने घेतली नाही तर होऊ शकतं की आम्हीही न कळत आमच्या जीवनामधून त्या परमेश्वराचा अपमान करत आहोत. हा परमेश्वर, जरी आज आम्ही कृपेच्या काळात आहोत, जरी आज परमेश्वर सर्व गोष्टी धीराने सहन करत आहे, परंतु या सर्व गोष्टींचा जाब आम्हाला विचारल्या जाणार आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, गंभीर आम्ही असावं. परमेश्वराच्या भक्तीला घेऊन आम्ही त्या ठिकाणी गंभीर असावं. परमेश्वर याजकांनाही आणि परमेश्वर आपल्या लोकांनाही हे खडसावून सांगतोय की तुम्ही माझा अपमान करत आहात, तुम्ही माझा अपमान करत आहात. आम्ही कोणत्या बाबतीत तुझा अपमान करतोय? आम्ही कोणत्या बाबतीत तुला विटाळलेलं आहे? मंदिरामध्ये असणारी तुमची सेवा, वेदीवरती असणारी तुमची सेवा, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही माझा अपमान करत आहात. विचार करा, आम्ही करत असलेली सेवा जर त्यातून त्याचा अपमान होत असेल तर आज आमची केवढी कठीण परिस्थिती आहे. आमचं चर्चला येणं हे परमेश्वराला संतुष्ट करण्याऐवजी जर त्याला दुखावणारं असेल तर आमची किती दयनीय अवस्था आहे, आमची किती दयनीय अवस्था ती आहे प्रियांनो. आणि म्हणून आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की मंदिरात येताना, पाऊल मंदिरात टाकत असताना आम्ही सांभाळावं, आम्ही त्या ठिकाणी याबद्दल सावध असावं. तिसरा संदेश जो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो, 2 अध्याय वचन 10 पासून तर 16 पर्यंत. 2 अध्याय वचन 10 पासून 16 पर्यंत त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. या ठिकाणी काय संदेश आहे? ही वचने जर तुम्ही त्या ठिकाणी वाचली तर या ठिकाणी जो संदेश आहे तो हा आहे की परमेश्वर म्हणतो, इस्रायलाच्या अर्पणांचा मी स्वीकार करत नाही. तुम्ही जी सेवा वेदीवरती करत आहात, तुम्ही जी अर्पणं माझ्यासाठी घेऊन येत आहात, परमेश्वर म्हणतो की मी त्या अर्पणांचा स्वीकार करत नाही. काही वचने वाचूया. 10वं वचन, 2 अध्याय. आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हाला उत्पन्न केले नाही काय? असे असताना आम्ही आपापल्या बंधूंचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे? वचन 11. यहुदा विश्वासघात करत आहे. इस्रायलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे. म्हणजे यहुदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्र स्थान भ्रष्ट केले आहे व परक्या देवतांच्या कन्येबरोबर विवाह केला आहे. वचन 12. जो मनुष्य असे करतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून नाहीसे करील. 13. तसेच आसवे गाडणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही, तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. वचन 14. तुम्ही म्हणता असे वचन का? 13 मध्ये तो म्हणतो, एकदा वचन 13. तसेच आसवे गाडणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही. तो यज्ञार्पणांकडे ढुंकूनही पाहत नाही आणि तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. तुम्ही भलेही यज्ञार्पण करत आहात, तुम्ही तुमची अर्पणं करत आहात, तुम्ही रडत आहात, तुमचे आसवे तुम्ही गाळत आहात, त्यांनी तुम्ही वेदी झाकून टाकलेली आहे, परंतु परमेश्वर म्हणतो की मी त्याकडं पाहत सुद्धा नाही, मी तुमच्या हातून झालेली ती अर्पणे स्वीकारत नाही. हा संदेश देवाच्या लोकांसाठी आहे. किती कठीण तो आहे.
की परमेश्वर आपल्या लोकांनी केलेली सेवा मान्य करत नाहीये, त्यांच्या हातची अर्पणे तो स्वीकारत नाहीये. मग या लोकांना प्रश्न पडला. काय प्रश्न आहे या लोकांचा? पुढचं वचन, तुम्ही म्हणता असे का? त्यांना प्रश्न पडलाय की असं का. लोक परमेश्वराला प्रश्न विचारतात की असं का. कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे. ती तर तुझी सहचारणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. ओके, इथपर्यंत. दुसरा अध्याय वचन 10 ते वचन 16 घरी गेल्यावर परत ही नीट वाचा. संदेश काय आहे? संदेश सोपा आहे. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या अर्पणांचा स्वीकार करत नाही. प्रश्न काय आहे या संदेशावरती? प्रश्न आहे की असे का, असे का. याचं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला असं लक्षात येतं की त्यांचं जीवन आणि ते करत असलेली अर्पणे यामध्ये तफावत आहे. यामध्ये तफावत आहे. डिफरन्स त्या ठिकाणी त्यामध्ये आहे. दुसरं कारण त्या ठिकाणी आम्हाला असं लक्षात येईल की त्यांचे कौटुंबिक जीवन जे आहे ते देवासमोर योग्य नाही. परमेश्वर म्हणतो की मी तू आणि तुझ्या तारुण्यातली पत्नी यांच्यामध्ये मी साक्षी आहे. तुम्ही जर पुढची वचने वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आपल्या पत्नींना टाकून देता, अन्य लोकांबरोबर, अन्य देवाच्या लोकांबरोबर तुम्ही विवाह करता. तुमचं जीवन जे आहे, तुमचं जीवन जे आहे ते माझ्या दृष्टीने योग्य नाही. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही अर्पण घेऊन येता तेव्हा परमेश्वर त्यांचा स्वीकार करत नाही. प्रियांनो, आमची सेवा, आमची अर्पण ही आमच्या जीवनापेक्षा वेगळी नसावी. काय अर्थ आहे पाळक साहेब? आज फारच कठीण बोलत आहात तुम्ही. समजत आहे का मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? आम्हाला केवळ चर्चला येऊन चालणार नाही. आम्ही केवळ आमचे दात नशाऊस टाकले म्हणजे आता आम्ही सगळं केलं म्हणून चालणार नाही. प्रियांनो, आम्ही करत असलेली सेवा आणि त्या सेवेबरोबर आमचं जीवन देखील तितकंच महत्वाचं आहे. मी माझ्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतोय आणि मी सेवा करतोय म्हणजे मी फार चांगला आहे असं नाही. परमेश्वर ती सेवा मान्य करणार नाही. उलट त्याद्वारे आम्ही त्याला वीट आणत असतो. आमचं कौटुंबिक जीवन हे परमेश्वराच्या दृष्टीने योग्य नाहीये, परंतु तरी आम्ही सेवा करत आहोत. पुष्कळदा पती पत्नी यांच्यामध्ये नाते बिघडलेले आहेत. पुष्कळदा लेकरं आई वडील यांच्यामध्ये नातेसंबंध बिघडलेले आहेत, परंतु आम्ही चर्चला जातो, आम्ही सगळं काही करतो. प्रियांनो, चालणार नाही. परमेश्वर देव ते स्वीकारणार नाही. परमेश्वर देव ते स्वीकारणार नाही. परमेश्वर मलाकीच्या माध्यमातून आपल्या लोकांना फार स्पष्टपणे सांगतो की मी तुमच्या अर्पणांचा स्वीकार करत नाही. का? कारण तुमचं जीवन, तुम्ही आपल्या भाऊबंधांना लुबाडत आहात, तुम्ही एकमेकांची फसवणूक करत आहात, तुम्ही या जगाप्रमाणे सर्व दुष्टतेचं जीवन जगत आहात, सर्व प्रकारचं वाईट तुम्ही करत आहात. आणि मग अशा प्रकारच्या जीवनासह तुम्ही माझ्या मंदिरात येता आणि अर्पण करतात. परमेश्वर म्हणतो मी ती स्वीकारत नाही. मी ती स्वीकारत नाही. ना, पुष्कळदा आम्हाला कळतं, परंतु आम्ही काय करतो? आमचं मन कठीण करतं ना. परमेश्वराचं वचन सांगतं की तू वेदी समोर येत असताना, आपलं अर्पण घेऊन येत असताना जर तुला असं लक्षात आलं की तुझं नातं तुझ्या भावाबरोबर बिघडलेलं आहे, तर पहिल्याने काय कर? पहिले त्याच्याकडे जा, ते नातं नीट कर आणि मग तू आपली अर्पणे अर्पण कर. आम्हाला हे माहीत असूनही आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो. आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो. प्रियांनो, आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आमचं जीवन, आम्ही करत असलेली भक्ती, प्रियांनो, या सर्व गोष्टींकडं परमेश्वर देवबापाचं लक्ष लागलेलं आहे. पतीने पत्नीला टाकून देणे, घटस्फोटाच्या संदर्भात मलाकी यामध्ये स्पष्टपणे लिहितो.
मलाकी स्पष्टपणे लिहितो की तुम्ही अन्य देवाच्या लेकरांबरोबर जाऊन विवाह करतात, याचा देखील त्या ठिकाणी मलाकी जो आहे निषेध करतो. तुम्ही आणि मी देवाचे लोक जर आहोत, जर आम्हाला असं वाटतं तर प्रियांनो, जगाप्रमाणे आम्हाला जीवन जगता येणार नाही. माझ्या मनास वाटेल तसं जीवन मी जगेल आणि मग मी परत मंदिरामध्ये येऊन त्याची भक्ती करेल. परमेश्वर देव या गोष्टी स्वीकारत नाही. परमेश्वर देव या गोष्टी स्वीकारत नाही. पुढचा जो संदेश त्या ठिकाणी आहे, 2 अध्याय वचन 17 पासून तर 3 अध्याय वचन 6 पर्यंतचा हा संदेश आहे. आणि काय संदेश आहे की संदेश हा आहे की न्यायाचा दिवस येत आहे. न्यायाचा दिवस येत आहे. वचन 17 वाचा. तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला. तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्यांच्या संबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे. अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर त्यांना या गोष्टीची जाणीव करून देत आहे की जो न्यायाचा दिवस आहे तो समीप आहे. परंतु यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की आम्ही कशाने त्याला कंटाळा आणलेला आहे. आणि ते म्हणतात की न्याय करणारा देव कुठे आहे. न्याय करणारा देव कुठे आहे. का बरं ते असं म्हणतात? कारण ते म्हणतात तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता की आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला. तुम्ही प्रत्येक दुष्कर्मी इसम, तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे. खरंच चांगला आहे का? दुष्कर्मी जो आहे तो परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे काय? नाही. व तो त्यांच्या संबंधाने संतुष्ट असतो. परमेश्वर दुष्कर्म्यांसंबंधाने संतुष्ट असतो का? नाही. परंतु ज्यावेळेस लोक पाहतायत की अरे जे वाईट करणारे आहेत ते तर आज खुश आहेत, ते तर चांगले आहेत, आनंदी आहेत, परमेश्वर ते बाब तर त्यांना काही करत नाहीये. आणि त्यामुळं पुष्कळदा लोकांना असं वाटतं की परमेश्वर काहीच करत नाही. परंतु परमेश्वर देव त्यांना या गोष्टीची जाणीव करून देतो की न्यायाचा दिवस जो आहे हा न्यायाचा दिवस येत आहे. या लोकांनी आपल्या बोलण्याने, आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणलेला आहे. बोलण्याने, भाषणाने जी मनुष्याची मर्यादित समजबुद्धी आहे, पुष्कळदा त्याद्वारे आम्ही आमच्या मुखाने अशा प्रकारच्या गोष्टी बोलतो. त्या बोलत असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही फार ज्ञानाच्या गोष्टी करतोय, परंतु त्या परमेश्वराला कंटाळा आणणाऱ्या असतात. कारण आमची बुद्धी जी आहे ती मर्यादित आहे. परमेश्वराचं काम हे फार अगाध अशा प्रकारचं ते काम आहे. आणि जेव्हा आम्ही ते समजून घेत नाही अशा वेळेला प्रियांनो, आमचं बोलणं जे आहे ते परमेश्वराला कंटाळा आणणारं अशा प्रकारचं ते आहे. अज्ञान, अविश्वास, निराशा यांचा तो परिणाम आहे. अज्ञान, अविश्वास आणि निराशा यामुळं पुष्कळदा मनुष्य जो आहे तो या प्रकारे बोलतो. परंतु तुम्ही ज्यावेळेस घरी गेल्यावर ही वचने वाचाल, तुमच्या लक्षात येईल की परमेश्वर फार स्पष्टपणे त्यांना सांगतो की न्यायाचा दिवस समीप आहे. न्यायाचा दिवस समीप आहे. आणि मग परमेश्वर असं म्हणतो तेव्हा तुम्हालाच समजून येईल, तेव्हा तुम्हीच पाहाल की दुष्कर्मी आणि जे सर्व वाईट करणारे लोक आहेत त्यांची अवस्था काय होईल. परंतु जे परमेश्वराचं भय धरणारे लोक आहेत ते कसे आपल्या जीवनामध्ये वृद्धी पावतील ह्या गोष्टी तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहणार आहात. तो न्यायाचा दिवस जो आहे तो समीप अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून प्रियांनो, न्यायाचा दिवस समीप आहे. आपले विचार, आपले शब्द आणि आपली कृती यांच्याकडं विशेष लक्ष आम्हाला द्यायचं आहे. 5वा जो संदेश आहे तो अध्याय 3 वचन 7 पासून 12 पर्यंतचा तो आहे, ज्यामध्ये संदेश काय आहे. वचन 7 आपण वाचूया. 3रा अध्याय वचन 7. तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी
तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? आता या ठिकाणी संदेश काय आहे? संदेश आहे की परमेश्वर म्हणतो माझ्याकडे वळा आणि मी जे सांगतो ते तुम्ही करा. संदेश सोपा आहे. परमेश्वर म्हणतो माझ्याकडे वळा आणि मी सांगतो ते करा. परंतु या लोकांना पडलेला प्रश्न काय आहे की कोणत्या बाबतीत आम्ही तुझ्याकडं वळावं, आम्ही कसं तुझ्याकडं वळावं आणि आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवलेलं आहे. जर पुढची वचने जर तुम्ही वाचली तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आम्ही कोणत्या बाबतीत तुझ्याकडं वळावं आणि कोणत्या बाबतीत आम्ही तुला ठकवलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्ही पूर्वजांप्रमाणे नियम व विधी मोडलेले आहेत. परमेश्वर म्हणतो की दशांश आणि अर्पणे या संबंधाने तुम्ही मला ठकवलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्ही तुमचे दशांश जे आहेत ते परमेश्वराच्या भांडारात आणा, म्हणजे तो आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. संदेश आहे वळा. लोक म्हणतात आम्ही कसं तुझ्याकडं वळावं, कोणत्या बाबतीत आम्ही तुझ्याकडं वळावं. का बरं हा प्रश्न पडला असेल? काय कारण असेल हा प्रश्न लोकांना पडण्याचा की आम्ही कोणत्या बाबतीत तुझ्याकडं वळावं? का बरं हा प्रश्न पडला असेल? मी जी चूक करतोय जर तीच मला कळत नाही की माझं हे चुकतंय तर मी कसं परमेश्वराकडे वळणार? मी जे करतोय ते मी बरोबरच करतोय जर हा समज माझा आहे तर मी कसं परमेश्वराकडे वळणार? आणि म्हणून हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे की मी रोज आणि रोज माझ्या जीवनाचं, माझ्या कृतींचं, माझ्या सेवेचं मी परीक्षण करावं की मला वळण्याची गरज आहे काय, मला परमेश्वराकडं वळण्याची गरज आहे काय. परमेश्वर फार स्पष्टपणे त्यांना सांगतो कोणत्या बाबतीत, तर तुम्ही पूर्वजांप्रमाणे नियम आणि विधी तुम्ही मोडलेले आहात. तुम्ही माझं ऐकत नाही, तुम्ही माझं ऐकत नाही. परमेश्वर देवबाप आपल्या लोकांना फार स्पष्टपणे त्या ठिकाणी तो सांगतो परमेश्वराकडं वळा. परमेश्वराकडं वळण्याचा परिणाम काय माहिती आहे? ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराकडं वळतो त्याचा परिणाम काय आहे? 3 अध्याय वचन 10 ते 12 पर्यंत वाचा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. 11 आणि 12. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. वचन 12. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे परमेश्वर म्हणतो. वचन 10 ते 12. आशीर्वाद आम्हाला ठिकाणी पाहायला मिळतात. कसे आशीर्वाद आहेत? आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही असा आशीर्वाद. परमेश्वर म्हणतो की तुमच्या शेतामधलं जे पीक आहे नासाडी करणाऱ्यांना मी धमकावेल. परमेश्वर म्हणतो मी संरक्षण करेल. परमेश्वर म्हणतो की मी तुमची भूमी मनोरम करेल, मी तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रातील लोक तुम्हाला धन्य म्हणतील. परमेश्वराकडं वळण्याचा हा परिणाम आहे. प्रियांनो, मलाखीच्या माध्यमातून परमेश्वर देव आपल्या लोकांना या गोष्टीचं उत्तेजन देतो की तुम्ही वळा, तुम्ही माझ्याकडं वळा. तुम्ही ज्या बाबतीत मला फसवलेलं आहे, ठकवलेलं आहे, जी लबाडी तुम्ही केलेली आहे, जी फसवेगिरी तुम्ही केलेली आहे त्यापासून आता वळा. तुम्ही माझ्याकडं वळा म्हणजे मी तुम्हाला आकाश कपाटे उघडून तुम्हाला आशीर्वाद देणारा मी तुमचा परमेश्वर आहे. आणि शेवटचा 6वा संदेश जो आम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतो 3 अध्याय आणि 13 ते 18 वचने. वचन 13 वाचा. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे
तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललो. तुम्ही माझ्या बरोबर कठोर भाषण केलेलं आहे, तरी तुम्ही म्हणता की आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललेलो आहे. तुम्ही म्हणता की आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललेलो आहे. कठीण आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्या बरोबर अन्यायाने वागता. तुमचे जे दावे आहेत, तुमचे जे आरोप आहेत ते त्या ठिकाणी खोटे आहेत, परंतु तरीही तुम्ही म्हणता की आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललेलो आहे. पुढचा भाग वाचूया त्या वचनाचा. पुढचं वचन, तुम्ही म्हणालात देवाची सेवा करणे व्यर्थ आहे. त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चाललो. ह्यापासून लाभ काय. याचा काय लाभ आहे. परमेश्वराची सेवा करण्याचा काय लाभ आहे. परमेश्वराचं ऐकण्याचा काय लाभ आहे. तुम्ही म्हणता तुम्ही या गोष्टी म्हणता, परंतु प्रियांनो लक्षात घ्या की परमेश्वर देव प्रत्येक गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घेत आहे. परमेश्वर देव जो आहे तो प्रत्येक गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घेत आहे. वचन 16 त्या ठिकाणी वाचा. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्यांच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यांच्या समोर लिहिण्यात आली. एक स्मरणवही लिहिण्यात आली. काय लिहिलं असेल या स्मरणवहीमध्ये. काय लिहिलं असेल या स्मरणवहीमध्ये. जाऊ द्या, मलाखीचं इस्रायल लोकांचं सोडून द्या, आपल्याही बाबतीत तेच आहे बरं. एक स्मरणवही त्या ठिकाणी आहे की जी लिहिल्या जात आहे. ज्या गोष्टी मी करत आहे ना, मी चांगल्या गोष्टी करत आहे. देवाचं भय बाळगणारे लोक आपसात बोललेत आणि त्यांचं जे सगळं बोलणं आहे, त्यांचं जे जीवन आहे ते त्या ठिकाणी त्याची नोंद घेतल्या गेलेली आहे. आम्हाला वारंवार या गोष्टीची जाणीव करून दिल्या जाते की आम्ही जे करतो त्या सर्व गोष्टींची नोंद घेतल्या जात आहे. आम्ही जे सर्व बोलतो त्या सर्व गोष्टींची नोंद घेतल्या जात आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट समजूनही आम्ही याकडं दुर्लक्ष करतो आणि देवाला न आवडणारे शब्द बोलतो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही करतो, प्रियांनो स्मरणवहीमध्ये लिहिल्या जात आहे. स्मरणवहीमध्ये लिहिल्या जात आहे. ही गोष्ट आम्ही विसरू नये. परमेश्वर देव मलाखीच्या माध्यमातून ही 6 संदेश जी आहेत या पहिल्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्या लोकांना तो सांगतो. लोकांना प्रश्न आहे की आम्ही हे कधी केलं, आम्ही हे केव्हा केलं, आम्ही हे कसं केलं. परमेश्वर देव त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे सांगतो, एक दिवस तुम्ही आणि मी जेव्हा परमेश्वराच्या समोर उभं राहणार, प्रियांनो, जर आम्ही त्याच्या समोर दोषी आढळलो तर आमचं कुठलंही कारण त्याच्या समोर चालणार नाही. या जगामध्ये आम्ही असताना आज आम्हाला संधी आहे. आज जर आम्ही त्याच्या दृष्टीने दोषी आहोत, आम्ही परमेश्वराकडे वळू शकतो, आम्ही परमेश्वराकडे फिरू शकतो, आम्ही परमेश्वराला क्षमा मागू शकतो आणि त्याच्याबरोबर एक नवीन सुरुवात आम्ही करू शकतो. आज ते शक्य आहे. परंतु आजची वेळ जर निघून गेली, आजचा दिवस जर निघून गेला, तर मग प्रियांनो आम्ही परमेश्वरासमोर उभं झाल्यानंतर आम्ही कुठलंही कारण दिलं, आमचं कारण आमच्या दृष्टीने कितीही चांगलं असलं तरी परमेश्वरासमोर ते चालणार नाही. म्हणून या आज आपले डोळे बंद करूया आणि ज्या प्रकारे परमेश्वर देव हा इस्रायल लोकांना सांगतोय आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे, आज आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला दिसून येते काय? परमेश्वराचं प्रेम आम्ही समजून घेतलेलं आहे काय? परमेश्वराच्या प्रेमाचा आम्ही अपमान तर करत नाहीये ना?
आमच्या जीवनामध्ये आज काय परिस्थिती आहे. आम्ही परमेश्वराच्या मंदिराला येतो, परंतु ते परमेश्वराला आवडतं का? आम्ही आमची अर्पणं, आमचे दशांश परमेश्वराच्या भांडारामध्ये घेऊन येतो, परंतु परमेश्वर ते मान्य करतो का? ते स्वीकारतो का? आमचं जीवन, आमचा विश्वास, आमची भक्ती यामध्ये तफावत आहे काय? आमचे नाते संबंध बिघडलेले आहेत काय? आज आम्हाला ही संधी आहे प्रियांनो की आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करावं, कारण आजचा दिवस हा आपला दिवस आहे. उद्या जर आम्ही परमेश्वरासमोर उभं झालो तर आमचं कुठलीही सबब त्या ठिकाणी चालणार नाही. पवित्र देव बापा, आज आम्ही तुझ्या समोर आहोत. पवित्र देव बापा, आज आम्ही तुझ्या समोर आहोत. माझ्या राजा, तू आम्हावरती दया कर. पवित्र देव बापा, तू आम्हावरती दया कर. पुष्कळदा आम्हीही अज्ञानाने, अविश्वासाने, निराशेमुळं जे बोलू नये ते आम्ही बोलतो. पवित्र देव बापा, पुष्कळदा हट्टीपणाने आम्ही जे करू नये ते आम्ही करतो. प्रभूचे पुष्कळदा प्रभू देव बापा, आम्ही सार्वकालिक गोष्टी सोडून नाशवंत गोष्टींच्या माग लागतो. पवित्र देव बापा, प्रभू तू आमची क्षमा कर. तू आम्हावरती प्रीती केली आहे प्रभू, तू आमची निवड केली आहे, तू आम्हावरती कृपा केली आहे प्रभू. म्हणूनच आम्ही या ठिकाणी आहोत राजा. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो राजा. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाचं जीवन आणि देव बापा आमची उपासना, आमची भक्ती, आमची सेवा पवित्र देव बापा ही तुला संतुष्ट करणारी असावी. पवित्र देव बापा, आम्हाला आमचे बिघडलेले संबंध नीट करता यावेत म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंत देव परात्पर हे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.